समृद्ध इतिहास आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा म्हणजे वळसंग। आपल्या मेहनतीने आणि जिद्दीने लाल माती गाजवणारा भविष्यातील एक तगडा पैलवान अशी ओळख निर्माण केलेल्या कासेगाव दक्षिण सोलापूर येथील हरिदास अशोक मोरे वय वर्ष 17 या विद्यार्थ्याने अनपेक्षितपणे जीवन प्रवास संपवल्याने कासेगावसह संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे। रविवारी सकाळी ही दुर्दैवी घटना उघडकीस आली असून एका उमद्या खेळाडूचा अंत झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली। हरिदास हा केवळ एक विद्यार्थी नव्हता, तर तो कासेगावचा अभिमान होता। इयत्ता 11वीत शिकणाऱ्या या तरुणाने कुस्तीच्या आखाड्यात आपले वेगळे स्थान निर्माण केले होते। त्याने सलग 2 वर्षे तालुका स्तरावर कुस्तीमध्ये विजेतेपद पटकावून आपल्या कौशल्याचा ठसा उमटवला होता। सोलापूर जिल्ह्यात दक्षिण सोलापूर तालुक्यात वेगाने विकसित होत असलेलं एकमेव गाव वळसंग। सोलापूर पासून व स्वामी समर्थ अक्कलकोट नगरी पासून फक्त 15 मिनिटाच्या अंतरावर असलेलं एकमेव गाव वळसंग। जय हनुमान तालीम येथे तो दररोज घाम गाळायचा। त्याचे पिळदार शरीरयष्टी आणि कुस्तीमधील चपळाई पाहून तो भविष्यात मोठ्या स्तरावर नाव कमावेल अशी सर्वांना खात्री होती। रविवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारास गावाजवळील एका शेतात हरिदासचा मृतदेह आढळून आला। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला। शवविच्छेदनासाठी मृतदेह सोलापुरातील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला होता। हरिदासने हे टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण अद्याप गुलदस्त्यात असून पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करणार आहेत। हरिदासच्या पश्चात आई वडील, 2 भावंडे आणि आजोबा असा परिवार आहे। शेतीवर उदरनिर्वाह करणाऱ्या या कुटुंबांसाठी हरिदास हा भविष्यातील मोठा आधार होता। नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, दक्षिण सोलापूर यांनी या बातमीचा आढावा घेतला। आशिया खंडातील सर्वात मोठा गृह प्रकल्प फक्त 7 किलोमीटर अंतरावर सोलापुरातील राष्ट्रीय महामार्गाशी थेट जोडलेलं गाव म्हणजे वळसंग। वळसंग शांत, स्वच्छ आणि प्रदूषण मुक्त वातावरण। जिथे वाढता विकास आणि भविष्यातील गुंतवणुकीची उत्तम गॅरंटी मिळणार आहे। योग्य भौगोलिक रचना, ऐतिहासिक वारसा जपणारा आणि अनेक धार्मिक स्थळांशी कनेक्ट असलेला गाव म्हणजे वळसंग। गुंतवणुकीसाठी सुरक्षित आणि भविष्य घडविण्यासाठी परफेक्ट लोकेशन फक्त वळसंग मध्येच।